सोलापूर जिल्हा परिषदचा परिसर. सोलापूर जिल्हा परिषदने यात सरळ दोन भाग केले. एक प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी स्वच्छ परिसर, छान बाग, खड्डे विरहित चकचकीत सिमेंटचे रस्ते, प्रशस्त व ऊन पाऊस यांच्यापासून वाहनांचे रक्षण करणारे वाहनतळ व इतर बऱ्याच सुखसुविधा. जिथे सर्वसामान्य नागरिकांची कामे असतात तिथे मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. प्रवेशद्वारापासून बाहेर पडेपर्यंत खडताळ रस्ते, त्यात खड्ड्यांचा आहे. सगळीकडे घाण, कचरा व दुर्गंधी. वाहनतळात घाण, दुर्गंधीयुक्त मलेरिया व डेंग्यू यांना आमंत्रण देणारे पाण्याची डबकी. अनियंत्रित झाडे वाढल्याने बागेचे छोट्या अरण्यात रूपांतर झाले. बसण्यासाठी काही तरतूद नसल्याने वृद्ध व अपंगांचे अतिशय हाल होतात. सार्वजनिक स्वच्छतागृह झाडांनी व वेलींनी झाकून गेले. प्रमुख कार्यालयासमोर घाण पाण्याची डबकी तयार झाली. एकूणच जिल्हा परिषद प्रशासनाला जनतेच्या करातून पगार घेणारे आम्ही उच्च व भरपूर कर भरणारी सामान्य जनता नीच खालच्या दर्जाची असे दाखवून द्यायचंय का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एबी न्यूज करिता अतुल कांबळे, सोलापूर.